आज आपण ऐकणार आहोत पोयम ऊन खिचडी साजूक तूप. मजेशीर पोयम आहे आणि त्यामध्ये एक मिनिंग पण दडला आहे, तर ऐकूयात. ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12. घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासूबाई मामंजी नंदा आणि दीर, जावेच्या पोराची सदा पिरपिर. पाहुणे रावळे सण आणि वार, पाहुणे रावळे सण आणि वार. रांदा वाडा जीव बेजार, 10 दिलं ही बाबांची चूक. 10 दिलं ही बाबांची चूक, वेगळं व्हायचं भारीच सुख. म्हणतात सारे तू भाग्याची, भरलं गोकुळ तुझा संसार. जगाला काय कळे सुख ते माझं, जगाला काय कळे सुख ते माझं. भरलं घर तुझा संसार. इच्छाचं मरण आणि कामाचं ओझं, इच्छाचं मरण आणि कामाचं ओझं. मला काही आणलं ते साऱ्यांनाच हवं, मला काही आणलं ते साऱ्यांनाच हवं. यांच्या पगारात ते कसं बरं व्हावं. नटण्या फिरण्याची भागेना भूक, वेगळं व्हायचं भारीच सुख. ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. सगळे म्हणतात तुझं घर मोठं प्रेमळ, सगळे म्हणतात तुझं घर मोठं प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ तुझं घर मोठं प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ तरी सासू ती सासूच, एवढासा झाला तरी विंचू तो विंचूच. चिमुरडी नणंदबाई चुकलीत हलकी, वितभर लाकडाला हातभार ढिपली. बाबांची माया काही मामंजी नाही येते, बाबांची माया काही मामंजी नाही येते. पाणी तापवले म्हणून सायकाय धरते. बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं गुलुगुलू बोलायचं, दोघांनी राहायचं गुलुगुलू बोलायचं. खूप खूप फिरायचं, छान छान लिहायचं. आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी, आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी. भेटतील साऱ्या बाई आवडी निवडी. स्वयंपाक तरी काय पापड मेटकूट दह्यावरची साय. स्वयंपाक तरी काय पापड मेटकूट आणि दह्यावरची साय. जेवणाची लज्जत राहीलच खूप, ऊन खिचडी साजूक तूप. रडले पडले अन अबोला धरला, रडले पडले अन अबोला धरला. तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. पण मेलं मला काही कळतच नाही, पहिल्याचा पगार मेला कसा पुरतच नाही. साखर आहेत तर चहा नाही, तांदूळ आहेत तर गहू नाही. कसल्या हौशी अन कसल्या आवडी, 12 महिन्यात एकच साडी. आज नाही उरलं कालचं रूप, ऊन खिचडी साजूक तूप. यांच्या वागण्याची तर तराच न्यारी, पेलाभर पाणी द्यायला बायकोच हवी. बाळ रडलं तर खपायचं नाही, क्षणभर जरा त्याला बघायचं नाही. स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच, यांची मर्जी सांभाळायची मीच. जीवाच्या पलीकडं काम झालं खूप, ऊन खिचडी साजूक तूप. सासूबाई होत्या पण बऱ्याच होत्या, सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या. मामांजी दिवसभर बाळाला सांभाळायची, बाजार करायला भाऊजीच जायचे. कामात जावेची मदत व्हायची, मोठ्या भाऊजीने सारी ऊननी पूर पाहायची. पण आता काय, थंडगार खिचडी आणि संपले तूप, आणि वेगळं राहायचं कळले सुख.